महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय शहराच्या बाहेर म्हणजे जैनपीटी टाउनशिप येथे गेल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास त्याचबरोबर वेळ, पैसा व इंधनाचा अपव्यय होत आहे। तरी सदर कार्यालय हे उरण शहरात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात सुरू करण्यात यावे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे। वायू विद्युत केंद्र उरण येथे अतिरेकी हल्ला आणि त्याच्यावर क्यूआरटी टीम, नवी मुंबई पोलीस, जलद प्रतिसाद पथक यांनी केलेली कारवाई या विषयावर विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा विभागाकडून मॉक ड्रिल घेण्यात आली। या मॉक ड्रिल मध्ये एटीएस, ट्रॅफिक, BDDS, उरण पोलीस स्टेशन तसेच सिडको अग्निशमन विभाग या पथकांनी भाग घेतला। तसेच विद्युत केंद्रातील सुरक्षितता व अग्निशमन विभाग यांनी सहभाग घेतला। कर्मचाऱ्यांमध्ये अशा हल्ल्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेता यावा यासाठी या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश होता। सध्या अतिव्यस्त कामाच्या ताणामुळे मानसिक दडपणाखाली कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिनचर्येत बदल घडवून आणण्यासाठी आणि उत्तम सदृढ आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आयुक्त तथा संचालक मनोज रानडे यांनी राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची नवी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे मुख्य संघटक म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्री संतोष पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। केळवणे गावातील शिक्षक धनाजी पाटील यांची विवाहित कन्या तेजल ओंकार पाटील ही मेट्रो पायलट बनली आहे। एकूण 48 मेट्रो पायलट जागा असून त्यात 10 मुलींचा समावेश आहे। त्या 10 मुलींमध्ये तेजल ही सुद्धा असल्याने सर्व क्षेत्रातून तिचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।